नागपुर के कलमना थाना परिसर के मिनीमाता नगर में एक सनसनीखेज हत्या की वारदात सामने आई है, जहां नवदुर्गा विसर्जन के दौरान नाचते समय मामूली धक्का लगने से विवाद शुरू हो गया। विवाद इतना बढ़ा कि आरोपी ने मजदूरी करने वाले युवक पर चाकू से हमला कर दिया। गंभीर हालत में घायल युवक को अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। सूचना मिलते ही कलमना पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। हत्या के इस मामले में आगे की जांच पुलिस कर रही है। काल दिनांक 2/10/25 रोजी पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीत तसेच संपूर्ण नागपूर शहरात दसरा सण साजरा होत असताना तसेच दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका सुद्धा होत्या। याच दरम्यान मिनी मातानगर येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान यातील मयत नामे देवेंद्र अजय चव्हाण व तसेच आरोपी नामे आदित्य चाचेरकर व आकाश चाचेरकर यांच्यात घटनेच्या काही वेळापूर्वी नाचताना एकमेकाला धक्का लागल्यामुळे शाब्दिक चकमक झाली होती। त्यानंतर 1 ते 1.5 तासाने यातील आरोपींनी मृतकाला धारदार गंभीर चाकूने जखमी करून त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। आकाश उर्फ टोचू नितेश चाचरकर, तसेच त्याचा सक्का भाऊ आहे दुसरा आदित्य उर्फ आदी नितेश चाचरकर। दोघंही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। दोघांविरुद्ध यापूर्वी शरीरविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। तसेच यात एक विधी संघर्षग्रस्त बालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्या विरुद्ध सुद्धा यापूर्वी पारडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त झोन क्रमांक 5 श्री निकेतन कदम साहेब, तसेच माननीय एसीपी साहेब कामठी विभाग, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे कळमनाचे तपास पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक रोशन राऊत साहेब व पुढील तपास आम्ही करत आहोत।